ओम विष्णवे नमः. तुमच्या हृदयामध्ये बसलेल्या परमात्माला मी प्रथम नमन करतो. आज व्हॅलेंटाईनचा पहिला आठवडा चालू होतोय. पहिला आठवडा आज 7 फेब्रुवारी. आज रोज डे आहे आणि रोज डे दिवशी कोणता कलर वापरू, कोणता कसं काय करू, आजचा दिवस माझा कसा जाईल आणि मी काय नक्की केलं पाहिजे. तर ही छोटीशी द कामेश न्यूमरोलॉजीकडून तुम्हाला टिप आहे. आज 7 फेब्रुवारी. आज तुम्ही व्हाईट किंवा थोडासा पिंकिश शेडमध्ये पिंक कलर जे असतात, पिंक फॅमिलीमधले तुम्ही वापरू शकता. आणि आज तुमच्या मनामध्ये सौम्यता हवी आणि तुमच्या भावना पूर्णपणे त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करणाऱ्या असाव्यात. तर आजचा हा तुमचा दिवस खूप छान जाईल. तुमच्या पार्टनरला डेट करण्यासाठी तुम्हाला पुढे ह्याचा फायदा होईल. उद्या येते 8 फेब्रुवारी. उद्याचा दिवस आहे प्रपोज डे. ह्या दिवशी प्रपोज केलं जाणार आहे. तर तुमच्या पार्टनरला तुम्ही प्रपोज करणार असाल, तर तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास हवा आहे. तुमच्यामध्ये गंभीरता हवी आहे आणि जर ते असेल, तर तुमचा पार्टनर तुम्हाला नक्कीच ॲक्सेप्ट करेल. आणि त्या दिवशी तुम्ही थोडंसं मरून कलर किंवा रेड शेड असणारे कलर तुम्ही आपल्या वेअरमध्ये यूज करा. तर तुमचं काम नक्कीच बनेल. त्याच्यानंतर 9 फेब्रुवारी येतोय. चॉकलेट डे आहे. चॉकलेट डे दिवशी तुम्हाला ब्राउन किंवा डार्क पिंक ह्या कलरचा तुम्ही ड्रेस घालायचा आहे किंवा कपडे वापरायचे आहेत किंवा रुमालसुद्धा वापरू शकता. ह्या दिवशी तुमच्या मनामध्ये गोडवा आणि प्रेम असायला हवं, तर तुमचा चॉकलेट डे सुद्धा खूप छान जाईल. त्याच्यानंतर येतोय 10 फेब्रुवारी. 10 फेब्रुवारी हा डे आहे तो टेडी डे आहे. तुमच्या पार्टनरला तुम्हाला टेडी द्यायचा आहे. तर तुम्ही कोणत्या कलरचा, पिवळ्या कलरचा किंवा गोल्डन कलरच्या शेडमधलं तुम्ही ड्रेस वापरू शकता किंवा त्या प्रकारचा टेडीसुद्धा तुम्ही त्याला देऊ शकता. आणि नवीन सुरुवात कशी करतोय हे तुम्ही पार्टनरला जर त्या दिवशी समजावू शकला टेडी त्या दिवशी, तर तुमचं एमच असलं पाहिजे, की आपण नवीन सुरुवात करतोय आणि आपल्या नवीन सुरुवातीलाचं हे गिफ्ट आहे, टेडी आहे आणि हे आपलं प्रेमाचं प्रतीकसुद्धा राहील. आणि त्याच्यानंतर येतोय 11 फेब्रुवारी. 11 फेब्रुवारीला आपल्याला प्रॉमिस प्रॉमिस डे म्हटलं जातं. तर प्रॉमिस डे दिवशी तुम्हाला निळ्या कलरचे शेड्स किंवा डार्क ब्ल्यूमध्ये तुम्ही कपडे वापरू शकता किंवा वेअर करू शकता. आणि तुमच्या पार्टनरला सुद्धा त्या प्रकारचं गिफ्ट देऊ शकता. त्या दिवशी तुमच्या मनामध्ये पूर्ण विश्वास आणि आत्मिक भावना पाहिजे आपल्या पार्टनरविषयी. त्यावेळेस तुम्ही पार्टनरला प्रॉमिस चांगल्या प्रकारे करू शकता आणि त्या प्रॉमिस तुम्ही निभवण्यासाठी खूप चांगला दिवस आहे. त्याच्यानंतर 12 फेब्रुवारी. 12 फेब्रुवारीला हग डे आहे आणि हग डे दिवशी तुम्ही हिरव्या कलरची शेड, कोणत्याही प्रकारची हिरव्या कलरची शेड तुम्ही वापरू शकता किंवा आपल्यासोबत हँकीसुद्धा ठेवू शकता. आणि ते हग डे दिवशी तुम्हाला आपण जे प्रॉमिस केलं आहे पार्टनरला, ते तुम्हाला सुखामध्ये आणि तुम्ही समतोल त्या पार्टनरला कसं समतोल ठेवू शकाल, हे त्यांना पटवून द्यायचं आहे. त्या दिवशी तुमचं पूर्णपणे हग डे हे कामी लागेल. त्याच्यानंतर येतोय तो शेवटचा 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे दिवशी तुम्ही लाल कलरचा शेड किंवा कोरल पिंक किंवा गुलाबी ह्या शेडचे तुम्ही कपडे घालू शकता आणि त्या दिवशी अक्षरशः तुमच्यामध्ये रोमान्स आणि आकर्षण दिसायला हवं. आणि जर ह्या गोष्टी तुमच्यामध्ये असतील, तर तुमच्या पार्टनर नक्कीच तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने डेट करू शकाल. अ, आणि त्यांच्याविषयी तुम्ही प्रेम हे व्यक्त करू शकाल. तर हे होतं पूर्ण 7 दिवसांचं तुम्हाला शेड्यूल. आणि कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि द कामेश न्यूमरोलॉजी सारथी कामेश जगताप चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि प्रत्येकाने आपल्या पार्टनरची आणि आपली बर्थ डेट कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे समजेल की तुम्हाला आणखी काय करायचे. धन्यवाद.